नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी नवरात्राच्या उपवासासाठी साबुदाण्याचे थालीपीठ ही रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग आपण आता हे साबुदाणा थालीपीठ कसे करायचे हे बघूया. आता मी इथे साबुदाणा घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता हा साबुदाणा आपला धुवून झालेला आहे. आता त्यामध्ये थोडेसे पाणी ठेवून आपण 2 तासासाठी साबुदाणा भिजवून घेऊया. तर चला मैत्रिणींनो, आता आपण साबुदाणा भिजत ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू. आता यामध्ये मी शेंगादाणे घेतले आहे थोडे, आणि आता या शेंगादाण्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचे हे तुम्ही बघा. आता या शेंगादाण्यात आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून घेऊया. आता यामध्ये मी हिरवी मिरची, आता मी 3 हिरव्या मिरच्या टाकल्या आहे. तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढं तुम्ही मिरच्या टाकू शकता. तर बघा, आता यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकल्या आहे, थोडीशी कोथिंबीर आणि आपल्याला थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहे. आता आपल्याला थोडेसे जिरे टाकून घेऊया आणि थोडं त्यामध्ये मीठ टाकून घेऊया. आता जिरे टाकले आहे, आता थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण. आता आपण मीठ टाकलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरला असे जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर चला मैत्रिणींनो, आता हे आपलं वाटून झालेलं आहे. आता आपण हे एका डब्यामध्ये काढून घेऊया. चला, आता आपण हे एका डब्यात काढून घेऊया. आता आपण हे डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता मी पुढे काय करते हे तुम्ही बघा. आता यामध्ये आपल्याला अजून मी काय काय टाकते हे तुम्ही बघा. आता यामध्ये आपल्याला एक बटाटा टाकायचा आहे. आता हा बटाटा सालीसहितच आपल्याला वापरायचा आहे, त्याची साल काढायची नाही. तर चला मैत्रिणींनो, आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साबुदाणा टाकून घेऊ, बारीक करून घेणार आहोत. आता यामध्ये आपण थोडासा साबुदाणा टाकायचा आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बटाटा जो घेतला आहे त्याचे 4-5 फोडी करून मग त्यामध्ये तो बटाटा आपण टाकून घेऊया. आणि आपण जो शेंगादाण्याचा कूट करून घेतलेला आहे हिरवी मिरची टाकून, तर तो कूट आपण त्यामध्ये टाकूया. आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर बघा, आता यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया, कारण आपण त्यामध्ये मिरची टाकलेली आहे, त्याच्यामुळं मिरची परत टाकायची नाही, कारण शेंगादाण्याच्या कुटामध्येच आपण मिरची टाकून घेतलेली आहे. आणि आता हे आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे. आणि आता एक तवा घेऊ आणि आपण थालीपीठ तव्यावर लावून घेऊया. आता याच्यावर थोडंसं मी तूप टाकून घेतलं आहे आणि आता ते तूप आपण हाताने व्यवस्थित पसरून घेऊया. आणि आता आपलं तूप पसरून झालं आहे. आता याच्यावर आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. आणि थालीपीठाचं पीठ जास्त पातळ करायचं नाही, नाही तर मग थालीपीठ चिकट होतं. असं घट्टसरच पीठ आपल्याला ठेवायचं आहे. आणि आता हे आपण थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे. आणि त्याला थोडेसे होल पाडायचे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं तूप टाकून घ्यायचं आहे, की जेणेकरून आपलं थालीपीठ खरपूस भाजेल. आता गॅसवर मी ते थालीपीठ ठेवलं आहे, त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर बघा, आता आपलं थालीपीठ रेडी झालेलं आहे. ते मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे. आता याबरोबर मी शेंगादाण्याची चटणी सर्व केलेली आहे. तर तुम्हाला ही थालीपीठाची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बघा, अशा प्रकारे आता हे आपलं एकदम खरपूस असं थालीपीठ तयार झालेलं आहे आणि टेस्टलासुद्धा एकदम सुंदर लागतं हे थालीपीठ. तर तुम्हाला जर हे आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.